शकतो आणि हा पॅटर्न जो आहे ना डीप पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारे कलेक्शन आहे आणि फॅब्रिक जो आहे ना तुम्हाला कॉटन मध्ये, होजरी मध्ये सगळ्या प्रकारचे पॅटर्न भेटून जातात। याच्यामध्ये लाइनिंग नाही आहे। तर आपण जर का कुर्ती वगैरे वेअर करतो किंवा असं कोणाला आवडत असतं तर अशा प्रकारे आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहे। तुम्ही बघत आहात ना सगळे कन्सेप्ट आपल्याकडे आता हे जे दाखवते ना ही तुम्हाला हे पॅन्टी आहेत। कारण बघा आपल्याकडे जर का व्हेरायटी राहणार ना मित्रांनो तर कस्टमर खाली हात नाही जाणार, नाही दुसऱ्या शॉप वरती जाणार। नमस्ते मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशन मध्ये। आणि आतापर्यंत तुम्ही भरभरून कलेक्शन बघितलं असेल अजमेरा फॅशन मध्ये काय काय भेटून जात असतं। पण आजचा जो कन्सेप्ट आणलाय, आजची जी व्हेरायटी मी तुमच्यासाठी आणली आहे ना, कारण नवीन नवीन जसे कन्सेप्ट येतात ना तर मी तुमच्याशी शेअर करत असते, म्हणून आजचे सुद्धा जे पण मी व्हेरायटी आणली ना ती म्हणजे तुमच्यासाठीच आणली आहे। तर तुम्ही लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ नक्कीच बघशाल। आणि आजचे जे कन्सेप्ट आहेत ना ते आहेत म्हणजे अंडर गारमेंट कलेक्शन, कारण हे लेडीज प्रत्येक यूज करत असते। म्हणून जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे ना तर तुम्ही हे जे मी दाखवणार आहे ना तशा प्रकारे प्रोडक्ट तुम्ही तुमच्या शॉप मध्ये ठेवू शकता। जर का तुमची शॉप नसेल तरी तुम्ही घरी बसल्या बिझनेस स्टार्ट करू शकता। तर स्टार्ट करूया, आपल्याकडे काय काय कन्सेप्ट आले आहेत। माझं नाव आहे सपना पाटील आणि जर का तुम्हाला अजूनही काही कलेक्शन बघायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला असतो। जर का स्क्रीनवरती नाही तुम्हाला कळत असेल तर याच्यावरती तुम्हाला नंबर दिलाच गेलाय, तर याच्यावरती तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकतात। आणि जर का स्क्रीनशॉट नाही घेऊ शकता, तुम्ही बघतच आहेत काय नंबर आहे तो, तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करून कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला बघायचं असेल, मागवायचं असेल तर तुम्ही हे नक्कीच मागवू शकतात। आधी मी तुम्हाला दाखवणार आहे इनर, कारण जेव्हा आपण टी शर्ट वेअर करतो, कुर्ती वेअर करतो त्याच्या आतमध्ये आपण अशा प्रकारचे कलेक्शन वेअर करत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर सुद्धा भेटून जात असतात। आणि याच्यामध्ये 12 पीसांचा सेट असतो, 12 कलर तुम्हाला वेगवेगळे भेटून जात असतात। आणि साईजची गोष्ट करू तर तुम्हाला सगळे साईजेस भेटतात, 28, 30, 32, 34 सगळ्या प्रकारचे साइजेस भेटून जातात। आता आपण बघितली होती ॲडजस्टमेंट मधली स्लीप आणि तिच्यानंतर तुम्हाला ही भेटून जाते पूर्ण लॉंग स्लीप। तुम्ही बघत आहात ना ही पूर्ण लॉंग स्लीप तुम्हाला भेटून जात असते। त्याच्यात सुद्धा तुम्हाला भरपूर कलर भेटून जात असतात। आणि साइजेसची गोष्ट मी तुम्हाला केली होती, तर हे जे आहे ना हे कोड आहे आमच्या प्रोडक्टचा आणि त्याच्यानंतर ही तुम्हाला साइजेस दिली गेले 30, 32, 34, 38 जे पण काय असते ती साईज तुम्हाला भेटून जात असते। आता स्लीप मध्ये आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहे, पण जस्ट मी तुम्हाला सॅम्पल दाखवली आहे। जर का अजूनही तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही नक्की स्क्रीनवरती नंबर दिला गेलाय, तुम्ही मागवू शकतात। आता तुम्ही ही ब्रा बघत आहात ना, तर हे जे असतात ना हे तुम्ही बघत असतील आपण जेव्हा टी शर्ट वेअर करत असतो किंवा ब्लाउज वगैरे वेअर करत असतो ना तेव्हा आपण हे वेअर करायचं विचार करतो आणि हा पॅटर्न जो आहे ना डीप पॅटर्न तुम्हाला भेटून जातो। अशा प्रकारे आपल्याकडे खूप सारे कलेक्शन आहे आणि फॅब्रिक जो आहे ना तुम्हाला कॉटन मध्ये, होजरी मध्ये सगळ्या प्रकारचे पॅटर्न भेटून जातात। आणि हा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर आहे। अशा प्रकारचे कलेक्शन आपण आपल्या शॉप मध्ये ठेवू शकतो, कारण मित्रांनो कस्टमर कुठली मागणी करणार ना हो आपल्याला माहिती नसतं, म्हणून आपण जे आहेत ना अशा प्रकारचे कलेक्शन ठेवू शकतो। आता जो हा फॅब्रिक आहे ना, वाव अगदी सुंदर याचा फॅब्रिक आहे होजरी मटेरियल मध्ये आणि ही तुम्हाला भेटून जाते प्रिंटेड ब्रा मध्ये। कारण बघा कोणाला प्रिंटेड आवडतं, कोणाला प्लेन मध्ये आवडत असतं। तर जसं मी तुम्हाला कलेक्शन दाखवते ना अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या जे कस्टमर असतात ना त्यांना दाखवावं लागणार। आता तुम्ही ही बघत आहात ना ही तुम्हाला आहे ना कॉटन सिल्क वरती भेटून जाते। आता ह्याच्यामध्ये तुम्ही पॅटर्न बघितले असतील ना, याच्यामध्ये लाइनिंग नाही आहे। तर आपण जर का कुर्ती वगैरे वेअर करतो किंवा असं कोणाला आवडत असतं तर अशा प्रकारे आता ही तुम्ही बघितली होती ना याच्यामध्ये लाइनिंग तुम्हाला भेटून जाते, ही विदाउट लाइनिंग मध्ये आहे। आणि अशा प्रकारचे कलर चार्ट तुम्हाला भेटून जातात। तुम्ही बघत आहात ना हे सगळे कलर चार्ट तुम्हाला भेटून जातात वेगवेगळे। आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साइजेस भेटून जात असतात सगळ्या प्रकारच्या 30 पासून 32 पर्यंत सगळ्या। आणि जर का पूर्ण व्हाईट मध्ये पाहिजे असेल ना कोणाला तरी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत। तुम्ही बघत आहात ना हे तुम्हाला कन्सेप्ट पूर्ण व्हाईट मध्ये भेटणार आहेत आणि याच्यात सुद्धा तुम्हाला सगळे साइजेस अवेलेबल असतात आणि पूर्ण एका सेट मध्ये एक साइज असते। अशा वेगवेगळे बॉक्सेस मध्ये तुम्हाला वेगवेगळे साइजेस असतात। म्हणजे मी तुम्हाला बोलली होती 30, 32, 34, 38, 40 जे पण काही साइजेस असतात ते तुम्हाला भेटून जात असतात। त्याच्यानंतर याच्या अलावा आपल्याकडे काय भेटून जातं ते आहे म्हणजे एकदम फॅन्सी असे सेट मध्ये। तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर याचा पॅटर्न तुम्हाला दिला गेलाय आणि स्टाइलिश तुम्ही बघत आहात ना हे पॅटर्न तुम्हाला भेटून जातं। आणि तिच्या बरोबर तुम्हाला आहे ना ही चिकन वर्क मध्ये आहे ना
ब्रा भेटून जाते. वाव, हिचा जो लुक आहे ना, अगदी सुंदर हिचा लुक तुम्हाला भेटून जात असतो. आणि हे सगळ्या प्रकाराचे कन्सेप्ट आपल्याकडे असतात. याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर, रेड कलर, पिंक कलर, सगळ्या प्रकाराचे कलर असतात. तुम्ही बघत असतील ना, अशा प्रकाराचे तुम्हाला पूर्ण नेटेड मध्ये जर का पाहिजे असेल ते पण अवेलेबल आहे. आणि तुम्हाला होजेरी मटेरियल जर का पाहिजे असेल त्याच्यात सुद्धा तुम्हाला फॅन्सी मध्ये हे भेटून जात असतं. कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे मित्रांनो, पण जस्ट मी तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवते आहे. जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे, अशा प्रकाराचे आणखी तुम्हाला कलेक्शन ठेवायचं आहे, तर मी तुम्हाला बोललीच आहे की स्क्रीनवरती नंबर आहे, त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे आणि हे कन्सेप्ट तुम्ही छोटासा बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात. आता जर का कोणाला रनिंग बेसवरती जर कस्टमर मागायला आले ना, तर आरामात तुम्ही हे कस्टमरांना देऊ शकतात. कारण बघा, आपल्याकडे जर का व्हेरायटी राहणार ना मित्रांनो, तर कस्टमर खाली हात नाही जाणार, नाही दुसऱ्या शॉपवरती जाणार. म्हणून जे पण काही कस्टमर मागणार ना, ते आपल्याकडे असायलाच हवं पाहिजे. म्हणून अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात. आणि हे जे सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते ना, हे सगळे तुम्हाला भेटून जातात सेटमध्ये. सगळे कन्सेप्ट वेगवेगळे असतात. हे तुम्ही बघत आहात ना, आता हा जो पॅटर्न आहे ना, सगळ्यात वेगळे आहे. हे पूर्ण पॅटर्न दिला गेलाय चिकन वर्क मध्ये आणि ही फुल पॅन्टी आहे, म्हणजे हिच्यामध्ये कट नाही भेटत तुम्हाला. अशा प्रकाराचे सुद्धा तुम्ही जर का डम्मी वगैरे आहे तिला वेअर करून ठेवतात ना, तर कस्टमरांना पण माहिती असतं की तुमच्याकडे हे प्रोडक्ट भेटत आहे. आता याच्या अलावा आपल्याकडे काय काय भेटून जातं, तुम्हाला मी दाखवली ती स्लीप मध्ये, ब्रा मध्ये, सेट मध्ये, पण आपल्याकडे त्याच्या अलावा अजून पॅन्टी सुद्धा भेटून जात असते. तुम्ही बघत आहात ना, ही पॅन्टी तुम्हाला भेटून जाते, अगदी सुंदर प्रिंटेड तुम्ही बघत आहात ना, आणि याच्यावरती बेल्ट वरती सुद्धा प्रिंट दिली गेली आहे. आता तुम्हाला पॅन्टीमध्ये ना 12 पिसांचा सेट असतो, ब्रामध्ये 6 पिसांचा सेट असतो, स्लीपमध्ये तुम्हाला 12 पिसांचा सेट असतो, आणि जर का तुम्ही सेटमध्ये घेताय तर त्याच्यामध्ये 3 पिसांचा सेट असतो. म्हणजे हे जे मी तुम्हाला दाखवते ना, हे सॅम्पल दाखवते. पण जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात आणि जर का तुम्ही बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय, तर तुम्हाला ही वस्तू आहे ना, अशी सेट टू सेट घ्यायची असते. मग याच्यामध्ये तुम्हाला साइजेस असते. अशा प्रकारे आपल्याकडे भरभरून कलेक्शन आहे. तुम्ही बघत आहात ना, सगळे कन्सेप्ट आपल्याकडे आता हे जे दाखवते ना, ही तुम्हाला हे पॅन्टी आहेत. सगळे वेगवेगळे कन्सेप्ट आहे. छोट्या बेल्ट मध्ये पाहिजे, मोठ्या बेल्ट मध्ये पाहिजे, तर सगळे लाईट कलर तुम्हाला पाहिजे, डार्क मध्ये पाहिजे, प्लेन, प्रिंटेड, सगळ्या प्रकारचे कलेक्शन आहे. जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केला असेल ना मित्रांनो, तर तुम्ही आरामात तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात. कारण बघा, तुमच्याकडे थोडीशी अमाऊंट जरी का असेल ना, तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तरी तुम्ही छोटासा बिझनेस, कारण जर का तुम्ही आधीपासून ठेवत असतील, नाहीतर मग अजमेरा फॅशनमध्ये अशी वस्तू नाही आहे की तुम्हाला नाही भेटणार. सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये भेटून जातात. साडीज, कुर्तीज, प्लाझो, लॅगीज, अंडरगार्मेंट आहे, किड्सवेअर आहे, मेन्सवेअर आहे, गाऊन, क्रॉप टॉप, लेहंगा, सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट भेटतात. तुम्ही जर का साडी ठेवत आहात ना, तर त्याच्याबरोबर तुम्ही ब्लाउज, पेटीकोट वगैरे ठेवू शकतात. अंडरगार्मेंटचं कलेक्शन ठेवू शकतात. का मित्रांनो, एक लेडीज जवळ आहे ना, एक लेडीज कम्फर्टेबल वाटत असते. म्हणून हे कन्सेप्ट तुम्ही तुमच्या शॉपमध्ये नाही तर घरगुती तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगशाल मित्रांनो. कारण मला खूप आतुरता असते की माझ्या मित्रांना काय बघायचंय, कुठलं कलेक्शन बघायचंय आणि त्यांच्या मनात कुठले विचार चालू आहे. तुम्ही बेफिकर होऊन कमेंटमध्ये प्रश्न सुद्धा करू शकतात की मॅम, आम्ही कसं परचेजिंग करू शकतो, आम्ही किती अमाऊंटमध्ये परचेजिंग करू शकतो. असं तर काही नसतं. तुमच्याकडे कितीही 25-30 हजाराचा अमाऊंट असेल तरी सुद्धा तुम्ही छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात. काही प्रश्न असतील, काही असेल, तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगाल. आणि कुठला व्हिडिओ बनवायचा तेही सांगा. बेल आयकन करा, नंतरचा जो व्हिडिओ येणार ना तुमच्यापर्यंत नक्कीच येणार. आणि लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ कसा बनला मला नक्की सांगतात. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. जातोया, नमस्ते.